नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत संतती प्राप्ती आणि आयुर्वेद ह्या विषयावर. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ह्या विषयातील तज्ञ डॉक्टर विनेश नगरे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर विनेश यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विनेश नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी तसंच MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतली आहे. गेली 15 वर्ष पुणे, मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ते रुग्णांना सेवा देतात. स्त्री आणि पुरुषांमधील वंध्यत्व ह्या आजाराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्यांचे उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे हे प्रसिद्ध आहेत. वंध्यत्वाच्या अनेक क्लिष्ट अशा केसेस त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सोडवल्यात. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील अनेक रुग्णांना त्यांनी उपचाराबाबत मार्गदर्शन केलंय. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक चर्चा करूया डॉक्टर विनेश नगरे यांच्याशी. मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-110 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण संतती प्राप्ती आणि आयुर्वेद ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. मात्र नवविवाहित जोडप्यांनी संतती प्राप्तीसाठी केव्हापासून खरं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि साधारणतः त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नवविवाहित दाम्पत्य हे नेहमीही आनंदी असतं. ज्या क्षणी विवाह होतो त्या क्षणी घरच्यांची अपेक्षा असते लवकरात लवकर एक बाळ अंगणात खेळावं. बरोबर. बरं, बाळ खेळण्यासाठी दोघंही सुदृढ असणं गरजेचं आहे. खरं. म्हणजे याचा अर्थ लग्न आधीपासून त्याचा विचार केला पाहिजे. आज आपण पाहतो सुशिक्षित जे काही कपल्स आहेत जागा होण्यापेक्षा लग्नाच्या आधीच जर लक्ष दिलं तर म्हणजे अगदी सांगायचं म्हणलं तर मुलींच्या पालकांनी आता लग्नाला बघायला सुरुवात करायची आहे म्हणलं की पहिल्यांदा मुलीची तब्येत ठीक आहे ना हे पाहायला पाहिजे. बरं. सुदृढ आहे की नाही. बाकीचं जाऊ दे, नाके डोळे सगळं छान असतं, व्यवस्थित असतं, शिक्षण छान असतं, पण तिची पाळी नियमित आहे ना, चेहऱ्यावर पिंपल्स तर नाही ना, डोक्याचे केस गळत तर नाही ना, स्त्रीत्वाच्या ज्या मूळ खुणा आहे नाजूकता, सुकुमारता, केसांचा उत्तम पोत हे असेल आणि पाळी नियमित असेल तर पुढे जाऊन संततीला प्रॉब्लेम येतच नाही. बरं. म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ती संतती वाढणार आहे तर ती वाढताना ती स्त्री जर सुदृढ असेल तर प्रश्न येत नाही. खरं. तसंच पुरुषांच्या बाबतीत विचार करायचा म्हणलं तर आता कॉलेज लाईफ आहे, इतर अनेक गोष्टी आहेत, धावपळ आहे, दगदग आहे, यामध्ये कधी कधी व्यसनांचा आधार घेतला जातो. बाहेरचं खाणं जास्त होतं, घरचं खाणं कमी होतं. अनेक वेळा आपण पाहतो की मुलींना घरी स्वयंपाक करणंच माहित नसतं. मग अचानक बाहेर लग्न केल्यानंतर स्वयंपाक येईल अशी अपेक्षा करता येत नाही. म्हणून आधीपासूनच काही मिनिमम काही गोष्टी ठरवून शिकवल्या गेल्या पाहिजे किंवा घरचं खाणं, घरच्या सवयी का नक्की आवश्यक आहेत आणि ह्या जर नीट पाळल्या गेल्या तर लग्नानंतर अडचण येत नाही. बरोबर. आम्ही मागे एकदा असे केस पाहिली होती की लग्न झालंय, पाणी नियमित आहे आणि सर डॉक्टर 2 वर्ष झाली आणि आता प्रेग्नन्सी राहत नाही, रिपोर्ट केलेत पण अनओव्युलेटरी सायकल आहे. म्हणजे पाळी तर नियमित येते पण बीज तयार होत नाहीये. मग हे अचानक दिसलंय का? नाही, ह्याच्या आधीपासूनच असणार असतं. बरोबर आहे. पण त्याची काही लक्षणं दिसत असतात. आपण फक्त पाळीचा विचार करतो. बरोबर. लक्षणं काय होती? त्या मुलीला भरपूर पिंपल्स यायचे, थोडी जाडी वाढत होती, केस गळत होते, थोडंसं पोटात दुखायचं पाळीच्या वेळेस, थोडा फ्लो कमी होता, पण मग त्याकडे लक्ष दिलंच नाही. ठीक आहे, पाळी चालू आहे ना, नको काळजी करू, होईल काहीतरी बरं, लग्नानंतर बरं होतं बरं का, असं पूर्वज सांगतात. खरं. मग त्यामुळे त्यांनी विचार ठेवून तसं पुढे गेली. पण जेव्हा असं कळलं की बीज तयार होतच नाहीये, नुसतीच पाळी येतेय, तेव्हा त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि मग ते सगळं सोडवता सोडवता वर्ष गेलं पण मूल झालं. पण हेच जर आधी माहिती असते तर म्हणजे आपण जे म्हणतो फक्त पाळी येणं हे लक्षण न लक्षात देता सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. नाजूकता, सुकुमारता, लवचिकता, सहनशीलता हे 4 मूळ गुणधर्म स्त्रीचे आहेत, ते असले पाहिजेत. आणि स्त्रियांमध्ये ताकद उत्तम असणं, कुठल्याही गोष्टीचा सहजपणे विचार करणं, स्वतःवर नियंत्रण असणं ज्यामुळे व्यसनांच्या अधीन होणार नाही, आपली जीवनशैली नीट ठेवणं, डोकं शांत ठेवून विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. असे असेल तर लग्न करणं, लग्नापुढे संतती होणं जास्त सोपं जातं आणि डॉक्टरांना त्याबद्दलचा विचार करणं अधिक सहजपणे शक्य असतं. बरोबर आहे. मात्र तुम्ही आता जो मुद्दा मांडला म्हणजे ठीक आहे, लग्न होईपर्यंत म्हणजे आई वडिलांना जशी धाकधूक असते की जावई कसा मिळेल ह्याची, पण तिच्या एकूणच प्रकृतीची धाकधूक देखील तितकीच असणं फार आवश्यक आहे. या सगळ्या एकूणच गोष्टींवरनं तुम्ही सांगितलं. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, बीज तयार होत नाही, मग तेव्हा वेगवेगळी लक्षणं दिसून येतात. मग हे घरातल्या आईला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे ती सुशिक्षित असणं जितकं महत्वाचं आहे तसंच तिला एक चांगली आई म्हणूनही ती महत्वाचं आहे. ह्या मुद्द्याकडे मला तुमच्याकडे यायचंय.
बीजाबद्दल जर विचार केला तर आता आपण पाहतो पॉलिसिस्टिक ओव्हरी नावाचा एक आजार खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार नक्की काय आहे? मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने विचार केला तर मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया बरोबर जर बिघडली तर सगळ्या गोष्टी बिघडतात असा हा आजार. मग या आजारात घडतं काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे मूळतः स्त्रीचं स्त्रीत्व कमी होत जातं. स्त्रीत्व कमी झाल्यामुळे जे घटक जसे दिसायला हवेत तसे दिसत नाही. बरोबर. सगळ्यात पहिलं पाळी अनियमित व्हायला लागते. त्वचा काळवंटे. नुसती मुलगी बघितली ती किती गोरी आहे किती काळी हा महत्वाचा भाग नाहीये, तो तजेलदारपणा असतो. तारुण्यामध्ये ते एक तेज असतं स्त्रीच्या चेहऱ्यावर, तर ते दिसत नाही, ते कमी होत जातं. स्किन कोरडी पडत जाते, पिंपल्स यायला लागतात. पिंपल्स फक्त चेहऱ्यावर असं नाही बरं का, ते पाठीवर पण येऊ शकतात, छातीवर येऊ शकतात, पोटावर येऊ शकतात. कधी कधी इथं खूप अशी रांग लागते, समोर काही दिसत नाही. पण मग हे सगळं बारीकाईने लक्ष द्यायला लागतं, कारण पीसीओडी मध्ये जे इस्ट्रोजनची लेवल वाढते त्यामुळे शरीरात तेलाची निर्मिती जास्त होते आणि पिंपल्स दिसायला लागतात. हे पिंपल्स दिसल्यानंतर त्याची ट्रीटमेंट काय करायची? सगळे रुग्ण कुठली तरी ऑइलची क्रीम लावणार, दुसरं काहीतरी करणार. पण हे पीसीओडीचं लक्षण असू शकेल याचा कधीही विचार केला जात नाही. खरंय. आणि फक्त पिंपल्सचा, फक्त केसांचा विचार केला जातो. अजून 2-3 लक्षणं असतात त्यामध्ये. अचानक वजन वाढणे. अचानक वजन वाढत जातं, इतकं वाढतं की नंतर असं वाटतं मुलींना मी खाते की हवेवर जगतीये, काही खाल्लं तरी वजन वाढत जातं. मग हे वाढतं वजन निदर्शक असतं त्या पीसीओडीचं. बरेच वेळा सोनोग्राफी करतात लोक. सोनोग्राफी केल्यानंतर साधारणपणे 70% लोकांच्या रिपोर्टमध्ये पीसीओडी सापडतं. 30% मुलींच्या ह्याच्यामध्ये सापडत नाही. त्यामुळे निश्चिंत होतात. डॉक्टरही सांगतात की पीसीओडी दिसत नाही, काही काळजी करू नकोस. पण मग वाढतं वजन, खराब होणारी त्वचा, गळणारे केस, अनियमित मासिक पाळी, हे सगळे निदर्शक असतात. पण त्या निदर्शनाकडे आपण दुर्लक्ष करतो. बरं. असा एक रिसर्च झालेला आहे परदेशामध्ये की समजा पीसीओडी सोनोग्राफी दिसत नसेल तर काय करायचं? सोनोग्राफी दिसत नसेल तर हरकत नाही, समोर रुग्णाला दिसणारी लक्षणं पहा आणि त्या लक्षणांवरून रुग्ण पहा. रुग्ण पाहताना चुकला नाही पाहिजे. म्हणजे आमचे पण डॉक्टर अनेक सांगायचे की रिपोर्ट आले ना पहिल्यांदा बाजूला ठेवा, समोर रुग्णाला विचारावं तुम्हाला काय होतंय, बरोबर, ती काय सांगते ते लक्ष द्या आणि त्याच्यावर अंदाज बांधा की नक्की काय असेल. त्याला क्लिनिकल टेस्ट म्हणतात. समोर दिसतंय ती सगळी लक्षणं लिहून काढायची, त्यानुसार कुठला आजार वाटतोय ते बघायचं आणि मग रिपोर्ट पाहायचे. अशा वेळेस निदान चुकत नाही. निदान जर चुकलं नाही तर उपचार करणं जास्त सोपं जातं. म्हणजे पीसीओडी मध्ये आपण जेव्हा पाहतो अनावश्यक केसांची लव देखील असते. स्त्री आहे पण पुरुषांप्रमाणे लव दिसायला लागली आहे, सामाजिक प्रश्न आहे, त्या मुलीला कुठेही फिरता येत नाही, जाता येत नाही, चिडचिड होते, खटकन राग येतो. म्हणजे असं होतं की राग येतोय, थोड्या वेळाने ती मुलगी म्हणते मगाशी मला असं काही म्हणायचं नव्हतं पण अचानक राग आला, मूड स्विंग, बदलता मूड. म्हणजे आपल्या मुलीचा मूड बदलता आहे का हे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. इतका बदलणारा मूड असेल तर त्रास होणार. म्हणजे ही सगळी लक्षणं दिसायला लागल्यावरती खरं तर घरातल्या आईने त्या मुलीची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, लगेच डॉक्टरांकडे कशी ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आलाय तो सूर्यकांत यांचा. विचारा काय प्रश्न. नमस्कार सूर्यकांत. बोला. हा बोला मॅडम. हा मी पूर्ण माझी हिस्ट्री सांगतो, पूर्ण स्टोरी. बोला. मी सूर्यकांत तनपुरे, उस्मानाबाद जिल्ह्यातला आहे. बरं. पुण्याला मी कंपनीत आहे आता. मला 25-30 हजार रुपये पेमेंट आहे. तुमचा प्रश्न काय आहे? मी सांगतो ना, ऐका. नाही, तुमचा प्रश्न मला, कारण की वेळ नाहीये माझ्याकडे. तुमचा प्रश्न काय? तुमचा प्रश्न स्त्री रोगाशी संबंधित आहे, संतती प्राप्तीशी संबंधित आहे का? तर आमच्या लग्नाला बरं, ठीक आहे. तुमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. बरं. तर आम्हाला मुलं होत नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. नक्कीच सूर्यकांत तुमचा प्रश्न कळलाय. डॉक्टर, अर्थातच अशा प्रकारचे अनेक पेशंट तुमच्याकडे येत असतील. लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष झाली आहेत, कोणाची 20 वर्षही झालेली असतात, मात्र संतती होऊ शकत नसतात. मात्र त्यांचे प्रयत्न हे सातत्याने चालूच असतात. पण मूळ कारण कुठे दडलेलं असतं हे बऱ्याचदा सगळे रिपोर्ट्स करूनही समजत नाही. तर अशा वेळेस तुम्ही काय सांगाल? सूर्यकांतनी आता सांगितलं. मला असं वाटतं बऱ्याच वेळा रिपोर्ट्स करताना फक्त स्त्रीचे रिपोर्ट केले जातात, पुरुषांचे रिपोर्ट केले जात नाहीत. केले तरी त्याच्यावर तेवढं लक्ष दिलं जात नाही. बरोबर. पुरुषांना नेहमी असं वाटतं की नाही, मी पुरुष आहे, मला काय होत नाही, मी सगळं खातो पितो छान आहे, बायकोला बघा माझ्या काय असेल ते. पण त्या स्त्रीला फक्त शरीर पाहून चालत नाही. यांचं असं म्हणणे की हे उस्मानाबादचे आहेत पण कामाला दुसरीकडे आहेत, बरोबर. मग घरी लक्ष देणं होत नाही. ती स्त्री
आपण नेहमी पाहतो की मुलींना किंवा स्त्रियांना जास्त बोलावं लागतं. बरोबर ती आहे. मन मोकळं कुणाशी करणार? खरंय. मन मोकळं झाल्यानंतर कुचंबणा होते. कुचंबणा झाल्यामुळे शरीरात चिंता नामच्या चिंतनात अतिचिंता केल्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं. मन कोरडं पडतं असं म्हणतात. तसंच शरीर कोरडं पडतं. आतून कोरडं पडल्यामुळे बीजाची वाढ नीट होत नाही. समोर जर रिपोर्टमध्ये दिसत असेल की बीज चांगलं वाढलेलं आहे, पण त्या बीजात क्षमता असत नाही रुजवून घेण्याची. आपण पाहतो की शेतकऱ्यांनी जरी बीज आणून लावलं, पुरेसा पाऊस पडला नाही तर ती जमीन त्याला रुजवून घेत नाही. पुरेसा पाऊस म्हणजे काय? शरीरात ती नाजूकता सुकुमारता असली पाहिजे. बरोबर आहे. तर सूर्यकांतांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही रिपोर्ट केल्यानंतर जर रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील तर सगळ्यात पहिले हे पहा की तुमच्या दोघांमध्ये सामंजस्य आहे का? तुम्ही दोघं एकमेकांना नीट ओळखता का? व्यवस्थित सगळं चाललंय का? बायकोला नीट समजून घेताय का? आणि हे सगळं जर नीट असेल तर मूल व्हायला फार अडचण येत नाही. जर अडचण असेल तर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्यानुसार उपचार घेण्यासाठी तुम्ही आपल्या कुठल्याही एका सेंटरला भेटू शकता. पुण्यामध्ये आपले केंद्र आहे, चिंचवड, बाणेर, सदाशिवपेठ येथे, मुंबईत दादर पश्चिम येथे देखील आहे. आल्यानंतर तुमचे सर्व रिपोर्ट पाहून प्रत्यक्ष निदान जर अचूक झालं तर त्याचा उपचार नक्की करणं शक्य आहे. नक्कीच. आणि खाली नंबर्सही जात आहेत. जर त्यांना अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच कॉल करतील, तुमच्याशी संपर्क साधतील. आपण एक छोटासा ब्रेक घ्या. ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण संतती प्राप्ती आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहे, पण तत्पूर्वी आपल्याला हिंगोलीवरनं सुनील यांचा फोन आलेला आहे. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार सुनील, बोला. हॅलो. हा, बोला. एखाद्या फॅमिलीमध्ये समजा एखाद्या फॅमिलीमध्ये आनुवंशिकता असू शकते की मॅडम याच्या संतती प्राप्तीबद्दल? बरं, हा प्रश्न आहे तुमचा. आणि एक अजून प्रश्न आहे मॅडम. हा. एखादी व्यक्ती चंचल असू शकते हा. आणि एखादी मतिमंद असू शकतात. बरं. आणि मतिमंद असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्त होऊ शकते, एखाद्याला होऊ शकत नाही. तर त्याच्यात काही सांगता येईल का? नक्कीच सुनील, तुमचा प्रश्न कळलेला आहे. दोन्ही प्रश्न खरं तर डॉक्टर कळलेले असतीलच, सांगाल काय? सगळ्यात महत्वाचा तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारत त्याने आधी सांगतो. मतिमंद असल्यामुळे प्रेग्नन्सी राहते की नाही हा प्रश्नच नसतो. स्त्री शरीर जर नॉर्मल असेल तर नक्की राहते. म्हणजे मी स्वतः 2 मतिमंद पेशंटच्या डिलिव्हरी केल्यात. प्रेग्नन्सी राहण्यापासून तिला संपूर्ण ट्रीटमेंट देणे, तिची डिलिव्हरी करणे, ती डिलिव्हरी करणे हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी गोष्ट होती आयुष्यात. कारण तिला काहीच कळत नव्हतं. टास्क आहे. बाळ आहे म्हणजे काय, डिलिव्हरी होणार म्हणजे काय, तिला काही ठाऊक नव्हतं. पण म्हणजे प्रेग्नन्सी राहू शकते. प्रेग्नन्सी राहू शकते याचं कारण स्त्री म्हणून ती नॉर्मल असते. बिघडण्यासारखं काहीच नसतं. आम्ही नेहमी सांगताना सांगतो की तुमच्या भोवतीचा कलकलाट, गोंधळ, गडबड सगळी बंद करा. थोडं शांत बसा. 10 मिनिटं स्वतःबद्दल विचार करा. रोज एक 10 मिनिटं स्वतःला वेळ द्या आणि विचार करा की तुम्ही नक्की दिवसभर काय करताय. स्वतःला 10 मिनिटं वेळ दिलाय का? आपण दिवसभरात काय टास्क पूर्ण केले, किती धावपळ केली, किती गोंधळ घातला, किती गडबडी झाल्या आणि त्यामुळे मरणावर किती वेगळे परिणाम झाले. हे परिणाम काढायचे असतील तर शांत बसून दीर्घ श्वसन करा. शांत श्वास घ्या. मतिमंद माणसाला अशी काही कलकलाट, गोंधळ, गडबड काहीही नसतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात कलकलाट नसतो. त्याचं शरीर सहजपणे वाढत असतं. स्त्री म्हणून ते शरीर पूर्णपणे नॉर्मल असतं. प्रेग्नन्सी राहणं अशा लोकांना जास्त शक्य असतं इतर नॉर्मल माणसापेक्षा. जेव्हा मतिमंद एखाद्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहते त्याच्यानंतर तिचं मूल जे जन्माला येतं ते मतिमंद म्हणूनच येतं की नॉर्मल मूलही येऊ शकतं? नॉर्मल मूल अतिशय व्यवस्थित येऊ शकतं. त्या दोन्ही पेशंटची मी डिलिव्हरी स्वतः केली. त्या दोघांचीही मुलं छान आहेत. आता जवळपास त्याला 8 वर्ष झाली आहेत. 8 वर्ष, तिसरीत वगैरे मुलं आहेत ती आणि अतिशय छान आहेत, सुदृढ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर त्यांचा एक दुसरा प्रश्न होता की अनुवंशिकता अनेक घरांमध्ये पाहायला मिळते, म्हणजे तिथे मूल न होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर मग अशा वेळेस आपण ते अनुवंशिकता मोडीत काढू शकतो का? नक्कीच. आपण पाहतो की अनुवंशिक असे काही आजार सांगितले, ज्यात डायबिटीस आहे, काही पाळीचे आजार असतात. अनुवंशिकता ही आजाराची जरी असली तरी समजा तुमच्या गुणसूत्रांमध्ये तो सिग्नल फिक्स झालाय तर तो पुढे आल्यानंतर कॅरियर असतो. कॅरियर म्हणजे फक्त पुढे आणला जातो. जर त्या प्रकारची जीवनशैली तुम्ही जगलात तरच ते वाढतं आणि तुम्हाला त्रास द्यायला लागतं. बरं. समजा माझ्या वडिलांना डायबिटीस आहे आणि मला तो डायबिटीस होऊ शकतो, शेवटपर्यंत होऊ शकत नाही, पण मी कॅरियर असतो. मला होणाऱ्या मुलामध्ये ते परत गुणसूत्रांमध्ये जातं. त्यांनी सुद्धा जर चुकीची जीवनशैली ठेवली तर होऊ शकतं. तिसऱ्या पिढीत कदाचित होणार नाही. बरं. असं सगळं असताना गुणसूत्रांवर लक्ष द्यायला लागतं. तसंच पाळीचं आहे.
पीसीओडी हा आजार अनुवंशिक आहे असं मानलं जातं. पण आम्ही जेव्हा अभ्यास केला भारताचा किंवा इतर ठिकाणचा, तेव्हा असं लक्षात आलं की सगळ्यात पहिल्यांदा हा आजार अमेरिकेमध्ये रिसर्च सुरू झाला. दुसरं महायुद्ध अमेरिकेने जिंकलं होतं, पैसा त्यांच्याकडे आला, आळस सुबत्ता सगळं त्यांच्याकडे आलं, त्यातनं हा आजार वाढत गेला. आपल्याकडे हा आजार साधारणपणे 90-95 सालानंतर जेव्हा जीवनशैली बदलायला लागली तेव्हा आलाय, तोपर्यंत नव्हता. याचा अर्थ आपण जर जीवनशैली छान ठेवली तर हा आजार आपल्याला जवळपास फिरकणार नाही. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे खरं तर आपली जीवनशैलीच ही फार महत्वाची असते. आणि अर्थातच मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आयुर्वेदामध्ये संतती प्राप्तीसाठी काही असे नियम आहेत का, काही असे काही घटक आहेत का, त्याबद्दल पण एका ब्रेक नंतर आपण यावरती चर्चा करूया. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण संतती प्राप्ती आणि आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर विनेश नगरे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं की आयुर्वेदामध्ये संतती प्राप्तीसाठी काही घटक आहेत का आणि ते कोणते आहेत? ऋतू क्षेत्रांबू बीजाणाम सामग्र्यात अंकुरो यथा. अंकुर जर रुजायचा असेल तर ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज हे 4 घटक मुख्य चांगले असायला पाहिजे. बरोबर. बीज हा घटक पुरुषांमध्ये जास्त महत्वाचा, कारण बीज आलं नाही तर उपयोग होत नाही. स्त्री ही मूलम अपत्यानाम, म्हणजे स्त्री ही अपत्याचं मूल असते. बाकी 3ही घटक स्त्रीमध्ये जास्त महत्वाचे आहेत. ऋतू म्हणजे काय? रजक काल, ऋतुकाल, ऋताव्यतीत काल. पाळीचे 4 दिवस रजक काल, पाळीनंतर ओव्ह्युलेशन पर्यंतचा ऋतुकाल, त्यानंतर ऋताव्यतीत काल. असे 3 काळ म्हणजे काय तर बदलणारी तापमान. शरीरात जर तापमान नॉर्मल राहिलं नाही तर त्यांचा परिणाम बीजावर, बीज रुजण्यावर आणि त्यानंतर पाळीवर, 3ही गोष्टींवर होतो. सो ऋतुकाल नॉर्मल पाहिजे. बरोबर. रजक कालानंतर आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे गर्भाशय, ज्याच्यामध्ये बीज रुजणार आहे. बरोबर. आता क्षेत्र म्हणजे फक्त गर्भाशय का? नाही. त्यावरता योनी म्हणजे 3 भाग असतात. एक खालचा योनी भाग जो बाह्य भाग आहे, तिथे कुठलंही इन्फेक्शन नाही पाहिजे. खरं. दुसरं गर्भाशय मुख आणि तिसरं आहे मुख्य गर्भाशय. तिघांचीही कन्सिस्टन्सी चांगली असेल, म्हणजे रचना पूर्णपणे नॉर्मल असेल तर प्रॉब्लेम येत नाही, कारण बीज तिथं रुजणार आहे. पुरुष बीज तिथून एंटर होणार आहे. बीज इकडून एंटर होणार पुरुषाचं, तिकडून येणार स्त्रीचं. दोन्ही रुजण्यासाठी तिथे त्या सकसता असली पाहिजे. बऱ्याच वेळा सापडतं की एंडोमेट्रियल पॉलिप असतात, आतमध्ये गाठ असते, जमिनीची वाढ नीट होत नाही, आणि हे सगळं ओव्ह्युलेशन स्टडी मध्ये दिसून येतं. एंडोमेट्रियम त्याला म्हणतात. त्याची जाडी किती आहे ते नीट बघितलं जातं. तिसरी गोष्ट आहे अंबू. अंबू म्हणजे जलीय धातू. मगाशी सांगितलं चिंता नावाच्या चिंतनात अति चिंता केल्यामुळे रसधातू कमी होतो, क्षय होतो, कोरडेपणा वाढतो. कोरडेपणामुळे शरीरात बीज रुजू शकत नाही. रस आणि रक्त, रक्तामधलं रक्त पण पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये जर आपले पदार्थ बदलत असतील, पोषक पदार्थ कमी आणि फार असे नुसते चमचमीत आणि छान चवीचे असतील आणि त्यातून पोषण नसेल तर रक्त कमी होत जातं. बरं. चिंतेमुळे पण रक्त कमी होतं, धावपळीमुळे रक्त कमी होतं. असेच रक्त कमी असेल तर ती क्षमता बीजामध्ये रुजण्याची राहत नाही आणि मग ती जमीन पण त्याला रुजवून घेत नाही. चौथा मुख्य घटक आपण म्हणलं बीज. बीज डेव्हलप होताना 2 टप्पे. एक मूळ बीज डेव्हलप होणं आणि नंतर ते रुजणं. काही पेशंटमध्ये सापडतं की बीज उशिरा तयार होत आहे. आपण पाहतो जर पाऊस उशिरा झाला तर उशिरा पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होतो, आता पेरण्या कधी करणार. म्हणजे मध्ये पेपरमध्ये आलं होतं की लोक सांगत होते पेरण्या केल्या पण ते उगवल्यानंतर अर्ध उगवलं पाऊस आलाच नाही तर कसं करणार. म्हणजे बीजाला त्याच्या अनुषंगाने लागणारे घटक पण महत्वाचे असतात. बीज तयार होताना पॉलिसिस्टिक ओव्हरी, ओव्हरियन सिस्ट, मल्टीसिस्ट अशा अनेक गोष्टी असतात. ज्या असतील तर बीजाला अडचण येते आणि मग प्रेग्नन्सी राहायला पुढे खूप कठीण जातं. म्हणजे हे सुरुवातीपासूनच ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं स्त्रीने फार आवश्यक आहे. बरोबर आहे. पण मग जेव्हा आता आपण एखादी तुमच्याकडे नवविवाहित जोडपं आलं, साधारणतः 2 वर्ष लग्नाला झाली असतील आणि ते प्लॅनिंग करत असतील, मात्र होत नसेल काही कारणास्तव, तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार करता? मग पंचकर्म त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, कारण की आता आजकाल आपण बघतो की पंचकर्माचे अनेक बोर्ड्स ठिकठिकाणी लागलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की पंचकर्म उपयुक्त आहे. केवळ पंचकर्माने हे सगळं सहज शक्य होतं? सगळ्यात मुख्य घटक म्हणजे 3 मुख्य कन्सेप्ट वापरले जातात. दीपन, पाचन, अनुलोमन. दीपन म्हणजे आहे त्या मेटाबॉलिझमला इम्प्रूव्ह करणे. शरीरातला मूळ अग्नी जो सगळं प्रोसेसिंग करतोय आणि जो खाल्लेलं अन्न पचवतोय, पुढे सरकवतोय आणि पुढचा अग्नी पुढे सरकवतोय, हा अग्नी नॉर्मल करणे दीपन. पाचन म्हणजे असलेले दोष कमी करणे, जे काही अडचणी आहेत ते सोडवणे. आणि अनुलोमन म्हणजे फ्लो, ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्यांचं फ्लो सहज करणे.
3 टप्प्यांमध्ये पाचन आणि अनुलोमन मध्ये पंचकर्माचा खूप चांगला वापर होऊ शकतो. बरं. दीपनासाठी सुरुवातीला औषध सुरू करायला लागतात. औषध सुरू करून जे काही घटक आहेत त्याला इम्प्रुव्हाइज करणे, आहे त्या शरीराला ताकद देणे. खरंय. नवीन काय आणायचं नाही आपल्याला, आहे ते शरीर ताकदवान करणे हे पहिलं घटक. त्यानंतर पंचकर्मात शिरोधारा आहे, ज्याने ताणतणाव कमी होतात. बस्ती आहे, ज्याने अपान वायूची गती नॉर्मल होते, बरोबर, वजन कमी होऊ शकतं, अनेक गोष्टी आहेत. स्किन छान होते. विरेचन आहे, ज्यामध्ये अतिरिक्त स्किनचा जर काही प्रॉब्लेम असेल, उष्णता असेल, ती कमी होते. त्याच्या जोडीला एक सगळ्यात उत्तम पंचकर्मातला उपचार म्हणजे उत्तरवस्ती. उत्तरवस्तीमध्ये थेट गर्भाशयात औषध सोडलं जातं. बरं. जे गर्भाशयामध्ये जर बीज रुजत नसेल तर थेट गर्भाशयात औषध सोडल्यामुळे गर्भाशयाची ताकद वाढते. मग त्यात फलघृत आहे, जीवनीय तेल आहे, क्षार तेल आहे, कास्यादी तेल आहे. औषध बदलतं कारण पेशंट बदलतो. बरोबर आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण असं म्हणतो की डॉक्टर नॉर्मल रिपोर्ट आहेत, कसं काय? मगाशी सांगितलं रिपोर्ट नॉर्मल आहेत, होणारा अंगावरनं फ्लो कमी झालाय, 2च दिवस अंगावरून जाते, तेही गाठी जातात, याचा अर्थ नॉर्मल नाही. अशा वेळेस उत्तरवस्तीचा उपयोग होतो. खरंय. रुजत नाही ना बीज, अशा वेळेस त्याचा उपयोग मी होतो. थोडक्यात अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे उपचार केले जातात आणि अर्थातच ते सक्सेसफुल झालेले अनेक उदाहरणं खरं डॉक्टर तुमच्याकडे आहे. मात्र वेळ संपल्यामुळे आपण ह्या उदाहरणांकडे वळू शकत नाहीये. मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेत आपल्या प्रेक्षकांना. खूप खूप धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.